हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते तर त्यांची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे, तर ही जाहिरात मित्रांनो आपण पाहणार आहोत. तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची जी आहे तर जाहिरात पाहणार आहोत. तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, पुणे जिल्ह्याची या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्याची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर बरेचसे असे अजून येणार आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जे आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची जाहिरात पाहणार आहोत. तर या जाहिरातीमध्ये मित्रांनो, शिपाई भरतीसाठीचे 32 एवढे जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. तर त्या संदर्भातील आपण माहिती पाहणार आहोत. तर शिपाई भरती या पदासाठी आपल्याला पात्रता काय असणार आहे, अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे, परीक्षाधीन कालावधी म्हणजेच प्रोबेशन पिरियड हे किती महिन्याचा असणार आहे. सोबतच यामध्ये आपण पाहणार आहोत की निवड पद्धत कशी असणार आहे, परीक्षा पद्धत कशी असणार आहे. यानंतर परीक्षेसाठी अभ्यासक्रम कसा असणार आहे. परीक्षा झाल्याच्या नंतर लेखी जी परीक्षा असते, परीक्षेच्या नंतर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. तर या इंटरव्ह्यूसाठी नेमके किती रेशो असणार आहे, म्हणजे किती उमेदवार या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहे, अशी संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आणि अशाच सर्व नवनवीन जाहिरातीबद्दल असेल किंवा सर्व सरकारी भरतीचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला सुरू करूयात आपल्या या महत्त्वाच्या माहितीला. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग यांची ही अधिकृत जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकतात मित्रांनो, जिल्हा सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग या बँकेत शिपाई भरतीकरिता 32 पदे भरवायची आहे. म्हणजे शिपाई भरतीची किती पदे भरायची? 32 पदे भरायची आहे यामध्ये. यासाठीचं जे आहे तर संकेतस्थळावर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठीचा कालावधी आहे 20 ऑगस्ट 2026 ते 30 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला हे अर्ज करण्यासाठीचा कालावधी आहे मित्रांनो. यासाठी तुम्ही या शिपाई भरती पदासाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा बघू शकतात. यामध्ये किमान तुम्हाला 12वी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो. यानंतर तुम्ही वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी बघू शकतात. वयोमर्यादामध्ये तुम्हाला 21 ते 40 वर्ष एवढे या ठिकाणी वय असेल, तर ह्या दरम्यान तुमचा वय असेल 21 ते 40 दरम्यान, तर तुम्ही हे अर्ज करू शकतात मित्रांनो. यानंतर तुम्ही बघू शकतात रहिवास म्हणजेच डोमासाईलबद्दल या ठिकाणी माहिती सांगण्यात आली आहे. तर उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्मित केलेला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट हे या ठिकाणी कागदपत्रासोबत अपलोड करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला हा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी परीक्षा शुल्क या ठिकाणी बघू शकतात तुम्ही ₹600 या ठिकाणी अर्ज शुल्क आहे मित्रांनो. हे अर्ज शुल्क परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा दिनांक तुम्ही बघू शकता 30 ऑगस्टपर्यंतच हे या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरायचा आहे आणि अर्जाची फीससुद्धा 30 ऑगस्टपर्यंत द्यायची आहे मित्रांनो. आता ह्यामध्ये लेखी परीक्षेचा दिनांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे मित्रांनो. तर लेखी परीक्षेचा दिनांक या ठिकाणी 6 सप्टेंबर 2026 वार रविवार या दिवशी तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर लेखी परीक्षेचा तुम्हाला जे हॉल तिकीट असतो ते हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या 4 दिवसाआधीपर्यंत भेटून जाईल. म्हणजेच 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ही लेखी परीक्षेचा हॉल तिकीटसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आता आपण बघू शकतात मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या आपल्याला भरती संबंधित जे सांगण्यात आले आहेत ते मुद्दे बघूयात. यामध्ये परीक्षा शुल्कची रक्कम ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरवायची आहे. परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज ग्राह्य धरले जातील. अन्य कोणत्याही प्रकारचे अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत. म्हणजेच आपल्याला ऑनलाईन पद्धतीनंच या ठिकाणी हे अर्ज भरायचा आहे मित्रांनो. इतर कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी अर्ज द्यायचा नाही आहे. नंतरचा पॉईंट बघू शकतात. ऑनलाईन अर्ज भरताना शैक्षणिक पात्रता, वय, रहिवासी प्रमाणपत्र, स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक म्हणजेच बरोबर या ठिकाणी भरणे आवश्यक आहे. एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. मित्रांनो, व्यवस्थित अर्ज भरायचा आहे आपल्याला यामध्ये, कारण की या ठिकाणी दुरुस्तीसाठीचा ऑप्शन आपल्याला देण्यात आलेला नसणार. तर आपण हा
त्यासाठी आपण हा अर्ज भरताना काळजीपूर्वक व्यवस्थित भरायचा आहे मित्रांनो. आणि अर्ज भरताना आपल्याला काही जर हेल्प पाहिजे असेल किंवा काय तांत्रिक अडचणी उद्भवल्या तर त्यासाठी आपल्याला हा हेल्प डेस्क ईमेल ID देण्यात आलेला आहे आणि सोबतच मोबाईल क्रमांक या ठिकाणी सांगण्यात आला आहे. यावर संपर्क करून तुम्ही जे आहे तर तुम्ही अडचणीचं विचारणा करू शकतात मित्रांनो. तर यानंतर अजून अशी माहिती सांगण्यात आली आहे की संकेतस्थळावर भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट द्यायची. का तर ह्याबद्दलची जे काही अपडेट माहिती असेल भरती संबंधित तर ती सर्व ह्या संकेतस्थळावर भेटणार आहे मित्रांनो आपल्याला. तर तुम्ही ह्या संकेतस्थळावर भेट द्यायची किंवा आपल्या चॅनलवरून सुद्धा आम्ही तुम्हाला ही माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बघू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग ह्यांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचं या ठिकाणी आहे सही शिक्का. तर पुढे बघू शकता शिपाई पद भरती प्रक्रिया नियमावली खालीलप्रमाणे आहेत या ठिकाणी. तर ह्यामध्ये असं सांगितलंय मित्रांनो की जे आहे तर 6 जुलै 2026 रोजी जारी केलेला जो शासन निर्णय आहे त्यामध्ये जे शिपाई पदासाठी ऑफलाईन भरती प्रक्रिया राबवण्याची तरतूद असून त्याद्वारे पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पारदर्शक म्हणजेच या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठीच हे आहे मित्रांनो. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता शिपाई या पदासाठी 32 एवढे पद भरती भरण्याबाबतची माहिती आपल्याला खाली देण्यात आली आहे. तर नंबर 1 ला आपल्याला सांगितलं की उमेदवाराची शैक्षणिक पात्रता यामध्ये आपण 12वी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर वयोमर्यादा तुम्ही बघू शकतात 21 ते 40 दरम्यान आपलं या ठिकाणी वय असायला पाहिजे आपण हे अर्ज भरण्यासाठीचा. तर त्यानंतरची माहिती आपल्याला अशी देण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो रहिवासी अ, रहिवासी दाखल्याबद्दलची माहिती सांगण्यात आली आहे. उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले आदिवास प्रमाणपत्र हे शैक्षणिक कागदपत्रासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी डोमासाईल या ठिकाणी देणे कंपल्सरी आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला तहसील कार्यालयामधून किंवा माही सेवा केंद्रामधून भेटत असतो. आणि हा का मागितला आहे तर कारण की ह्यामध्ये जे अर्ज करणारे उमेदवार आहेत ते फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच रहिवासी असायला पाहिजे. कारण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीची जी जाहिरात आहे तर त्यासाठी म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जर तुम्हाला जे आहे तर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्याच जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहे त्या जिल्ह्यामध्येच अर्ज करू शकतात. त्यासाठी हे या ठिकाणी डोमोसाईल मागितलं आहे. तर पुढे बघू शकतात आपण परीक्षा शुल्क या ठिकाणी सांगण्यात आली आहे. परीक्षा शुल्क आपल्याला ₹600 एवढी परीक्षा शुल्क आपल्याला भरायची आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम इथं सांगितला आहे. तर अभ्यासक्रमामध्ये बघू शकतात मित्रांनो सहकार असेल, सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी, मराठी भाषा ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी इत्यादी विषयावरील प्रश्नांचा समावेश यामध्ये असणार आहे मित्रांनो. तर परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धत आता आपण यामध्ये बघू. तर परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धतमध्ये आपल्याला नंबर 1 ला दिला आहे. परीक्षेचा कालावधी 75 मिनिटाचा राहील. किती मिनिटाचा तर 75 मिनिटाचा कालावधी असणार आहे. म्हणजेच वेळ भेटणार आहे आपल्याला 75 मिनिटं. पुढचा पॉईंट सांगितलंय परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील. वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुम्हाला माहित असेल मित्रांनो एक प्रश्न आपल्याला देण्यात येतो आणि त्याच्या खाली 4 पर्याय देण्यात येतात ABCD असे. तर जे उत्तर असेल त्याला आपण या ठिकाणी गोल किंवा टीका असं करायचं असतं त्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप असं म्हणतात. पुढचा पॉईंट आपल्याला देण्यात आलाय लेखी परीक्षा 70 गुणांची राहील व प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील. म्हणजेच 70 गुणांची या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे आणि 70 प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर आपलं लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी येणार आहे. त्याला तोंडी परीक्षा असं म्हणतात. तर तोंडी परीक्षेसाठी आपल्याला 30 गुण राहणार आहेत. असे असे या ठिकाणी तपशील आहे मित्रांनो. तर आता यामध्ये तपशील देण्यात आलेले तर तपशीलमध्ये काय सांगतंय बघा आवश्यक पात्रतेपेक्षा जादा शैक्षणिक पात्रता जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचे गुण भेटणार आहेत. किती तर 5. तर हे तोंडी परीक्षेचा तपशील पाहिलं होतं आपण मित्रांनो. आवश्यक पात्रतेपेक्षा जादा म्हणजेच 12वी पेक्षा तुमचं ग्रॅज्युएशन असेल, PhD झालेला असेल किंवा अजून उच्च शिक्षण झालं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 5 गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे. दुसरा तपशीलमध्ये पॉईंट दिलाय संवाद कौशल्य अभिव्यक्ती जर तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे चांगलं बोलणं येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 5 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. प्लस गुण आहेत हे. आणि पुढचं या ठिकाणी बघू शकतात मित्रांनो जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव तुम्हाला जर अनुभव असेल बँकेशी संबंधित कामकाजाचा तर त्याच्यासाठी 20 मार्क भेटणार आहेत. असे एकूण 30 मार्काचं या ठिकाणी तपशील सांगितलं आहे ह्या तोंडी परीक्षेचा मित्रांनो या ठिकाणी.
तर हे मार्क आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत लेखी परीक्षेचे, जे आपले तोंडी परीक्षेचे 30 गुणांपैकी. आता लेखी या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे, 5 नंबरचा पॉईंट, लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल. बँकेमार्फत आपला इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. आपण जर लेखी परीक्षा पास झालो तर त्यानंतरची ही स्टेप असणार आहे. नंतरचा आपल्याला या ठिकाणी पॉईंट देण्यात आला आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी. आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा असेल शिपाई भरतीसाठीचा, तर त्याच्यासाठीचा कालावधी आहे 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला हा 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपला अर्ज या ठिकाणी भरायचा आहे मित्रांनो. पुढे आपण बघू शकतात, यामध्ये परीक्षा पद्धत आपली जी आहे तर ऑफलाईन म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. वही पेन पेन आणि कागद म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. पुढचा पॉईंट बघू शकतात, सुरुवातीला देय पगार म्हणजेच पहिले आपल्याला किती पगार भेटणार आहे नोकरीला लागल्याच्या नंतर, 14,000 एवढं आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर हे प्रोबिशन पिरियडमध्ये भेटणार आहे, म्हणजेच 18 महिन्यांचं या ठिकाणी प्रोबिशन पिरियड राहणार आहेत. म्हणजेच शिकाऊ उमेदवार म्हणून आपण 18 महिने असणार आहेत, तर त्यासाठी आपल्याला 14,000 भेटणार आहे. 18 महिन्याच्या नंतर म्हणजेच आपली पगार वाढ होणार आहे मित्रांनो. तर नंतरचा पॉईंट आपल्याला यामध्ये सांगण्यात आला आहे, शिपाई पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा कोणतेही बदल करण्याचे अधिकार एजन्सी यांना राहील. हे सगळ्याच जाहिरातीमध्ये देण्यात येत असतो मित्रांनो सारखं. पुढचा पॉईंट बघू शकतात आता तुम्ही, उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारच्या शिफारशी अथवा दबाव यंत्र गैरप्रकार यास प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्रावर उमेदवाराकडून कोणतेही गैरप्रकार आढळल्यास उमेदवारास अपात्र करता येईल. समजा आपल्याला परीक्षेला आपण गेले आणि कोणतेही आपल्याकडून गैरप्रकार झाला तर त्या ठिकाणी आपण अपात्र होणार आहेत मित्रांनो. यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आता हे आपल्यासाठी आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे, लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून एकास 3 प्रमाणात मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी अर्ज केलेल्या असोसिएशनच्या संकेतस्थळावर व बँकेच्या वेबसाईटवर तसेच बँकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्या जाईल. म्हणजेच या ठिकाणी लेखी परीक्षेला जे पास होतात ना, तर त्यांच्यापैकी एक जागेसाठी 3 म्हणजेच 32 जागा आहे ना, तर त्याच्यासाठी 3 ने गुणल्याच्या नंतर जेवढे समजा 96 एवढे होतात, तर या ठिकाणी 96 उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि त्याच्यासाठीचे जे आहे तर संकेतस्थळावर सुद्धा या ठिकाणी अपडेट देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला संकेतस्थळाऐवजी नोटीस बोर्डवर सुद्धा या ठिकाणी लावण्यात येणार आहे आपली लिस्ट, जे उमेदवार ह्या इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरतील त्यांच्यासाठी. तर पुढचा पॉईंट देण्यात आलेला आहे, मुलाखतीच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस अपात्र ठरतील. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की इंटरव्ह्यूला आपल्याला हजर राहायचं आहे एक, तर दुसरं म्हणल्यावर उमेदवाराला या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोललेलं तेव्हा त्यांना डॉक्युमेंटसुद्धा घेऊन जायचे. तर ओरिजिनल तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर आपण पात्र ठरलो तरच आपला इंटरव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरचा पॉईंट आता यामध्ये सांगण्यात आला आहे, लेखी परीक्षेचे गुण व बँकेने घेतलेल्या तोंडी मुलाखतीचे गुण अशा एकत्रित गुणांनुसार निवड झालेल्या अंतिम उमेदवारांची यादी बँकेच्या असोसिएशनच्या वेबसाईट संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. रिक्त पदांच्या 20% प्रमाणे उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. सदर प्रतीक्षा यादीचा कालावधी हा अंतिम निवड यादी जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाचा राहील. म्हणजेच यामध्ये असं सांगितलं मित्रांनो, लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू या दोघांचे गुण एकत्र करून आपल्या या ठिकाणी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निवड यादी ही आपल्या ऑनलाईन संकेतस्थळावर भेटणार आहे आपल्याला. तर ह्यामध्ये जे या ठिकाणी पात्र झालेत उमेदवार, तर त्यांना जॉईनिंग भेटणार आहे. आणि जे या ठिकाणी जेवढ्या जागा या ठिकाणी काढण्यात आले आहेत त्याच्या 20% जागा या ठिकाणी उमेदवारांची या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे, तर वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीसुद्धा लागण्यात येणार आहे. तर प्रतीक्षा यादीसाठी किती उमेदवार लावण्यात येणार आहे, तर जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागेच्या 20% म्हणजे जागा किती होत्या आपल्या या ठिकाणी 32 जागेचे या ठिकाणी 20% किती होतात, तर हे बघायचे आपल्याला. तेवढे या ठिकाणी वेटिंग लिस्टसाठी उमेदवार असणार आहेत. आणि हे वेटिंग लिस्टला उमेदवार असणाऱ्यांचं विचार आहे तर 1 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे. म्हणजे 1 वर्षात कोणी जर ह्या ठिकाणी नोकरी सोडत असेल तर त्या वेटिंगवाले उमेदवारांना या ठिकाणी संधी भेटणार आहे नोकरी करण्याची. तर 1 वर्षाच्या कालावधीत हे असणार आहे आपल्याला. आता महत्त्वाचा पॉईंट अजून सांगण्यात आला आहे, अंतिम निवड सूचीतील उमेदवारांना बँकेच्या प्रचलित अटी शर्तीनुसार
नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे जे काही बँकेच्या अटी असतील त्यानुसार आपल्याला या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्यात येणार आहे. तर पुढे बघू शकता तुम्ही, इतर इच्छुक उमेदवारांनी हे जे वेबसाईट सांगितली, या वेबसाईटवर विहित वेळेत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर करावे. उपयुक्त पदासाठी उपयुक्त वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अन्य कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची फीचा विचार केला जाणार नाही मित्रांनो. तर यामध्ये असं सांगितलं, ही जी वेबसाईट सांगितली आहे, या वेबसाईटवर जाऊन आपल्याला जे तर आपला अर्ज करायचा आहे, जे की ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. आणि त्याची जी काही परीक्षा शुल्क असणार ती सुद्धा ऑनलाईन भरायची या वेबसाईटवरती. आणि ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही माध्यमातून अर्ज करत असाल तर ते या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही, किंवा आपण डायरेक्ट या ठिकाणी रद्द असणार आहे ते अर्ज आपला. तर आता याबद्दलची माहिती सांगण्यात आली बघा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस. आता हे सांगण्यात आलं या PDF मध्ये. तर हे तुम्ही वाचून घेऊ शकतात जर तुम्हाला स्वतःला अर्ज करायचा असेल तर, किंवा तुम्ही वेबसाईट आपल्या नेट कॅफेवर हे अर्ज करू शकतात मित्रांनो. आता तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर भेटून जाईल, आणि टेलिग्रामची लिंक आपण आपल्या जे हे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तर तेथून तुम्ही घेऊ शकतात. तर आज आपण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची जाहिरात पाहिली आहे. तर भेटूयात लवकरच मित्रांनो पुढच्या एका माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.